सर बाजूला वा, तिकडे वरती लोड आहे. आहेस का ग घरात? जोगवा वाढ ग माय, जोगवा वाढ. या 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 थांबा. उर्मिला, हळदी कुंकू आण ग. हो आणते. माय, मन थाऱ्यावर नाही तुझं. काय सांगू, कसं विचारू? असा विचार करायचा सोड आणि मन मोकळं कर. तुझ्या पोराचा, इंद्राचा विचार पडलाय ना हो तुला? हो, अहो तो नको तिथे अडकत चाललाय. मला त्याचीच काळजी वाटते. हे सगळं ना आमच्या ह्यांच्या चुकीमुळे घडते हो. स्वतःची चूक दुसऱ्यावर टाकू नको बाय. तुझ्या पापाचं धनी दुसऱ्यानं व्हायचं वय ग? तू तुझ्याच घरामोर मांडव टाकून तुझ्याच होणाऱ्या सुनाचं लगीन लावत्यास आणि हेच चुकतंय तुझं. काय राणी? ती राणी माझी सून होणार आहे? होय. तुझ्या घराचा उंबरा ओलांडून येणारीला दुसऱ्याच्या घराचं दार दाखवू नगस. तुझ्या इंद्रा आणि त्या पोरीची लगीन गाठ वर्ण देवानं बांधून धाडलं या. बास, खूप बोललात. त्या कर्मदरिद्री पोरीची सावली सुद्धा मी माझ्या इंद्रावर पडू देणार नाही. त्यांचं लग्न या जन्मात तरी शक्य नाही. आबाळ मुठीत घ्यायचा विचार केला म्हणून ती मुठीत येतं असं नाही. परमेश्वराचं संकेत समजून घ्यावं. आपलं त्यातच भलं असतंय. तुम्ही निघा इथनं. अगं, जोगवा वाढणार होतीस माय. काय मिळणार नाही तुला जोगवा. अशीच रिकाम्या हातानी जा. निघ. जाते. माझी झोळी भरली नाहीस म्हणून तुझ्या भरल्या घराला नजर लागावी अशी माझी इच्छा नाही. म्हणून सांगते, वरच्याचा आदेश पाळ. नाहीतर नियतीच्या मनात हाय तसंच होईल. सत्यवानाच्या सावित्रीगत तुझ्या इंद्राचं ती पोरगी रक्षण करील. पण एक सांगते माय, तुझ्या पोराच्या आयुष्यातली हुकमाची राणी तीच असणार आहे. देवानं मारलेली गाठ आता देवाला बी सुटणार नाही. हाऊ डे यू. काय मूर्खपणा आहे हा? माझ्या इतक्या जवळ याची हिंमत कशी झाली तुझी? हो सर, तो लोड मी. एक शब्द बोलू नकोस. तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलं ओळखून आहे. तुला काय वाटलं का तुझ्या मनात काय सुरू आहे ते मला कळत नाही आहे? डे 1 पासून नोटीस करतोय मी. सतत माझ्या मागे पुढे फिरत असतेस. मला चिटकायचा एक चान्स सोडत नाहीस तू. आणि आज काय केलंस? आज तर लिमिट क्रॉस केलीस तू. सगळ्यांसमोर मला मिठी. का किती निर्लज्ज मुलगी आहेस तू? तुला काय वाटलं ग हे असलं काय करशील आणि मी तुझा पगार वाढवेन का? तुला प्रमोशन देईन? गैरसमज आहे तुझा तो. आणि काय ग, माझ्या आधी असा चान्स किती जणांवर मारलायस?
माझ्या जवळ असलं काही चालणार नाही सांगून ठेवतोय. बघितलं का कसं हिचं? मी नाही त्यातली न कडी लावा आतली. भावा तू तर वाचवायचा प्रयत्न करत होती, हे कडूकारला तुलाच उलट बोललो होय. आलीस ये, माहित होतं मला माझ्या मागे मागे येणारच असतो. माझी पाठ काय सोडणार नाहीस ना तू. तुला मी म्हंटल ना, तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलं ओळखलंय. युजली काय असतं, तुझ्यासारख्या मुली ही अशी गोष्ट दोन कारणांसाठी करतात, एक तर पैसा किंवा प्रमोशन. आणि तुझी सध्याची परिस्थिती बघता तरी हेच वाटतंय की तू हे सगळं पैशांसाठीच करत असशील. पैसे हवेत ना? अगं सांगायचं ना. ओके, ब्लँक चेक आहे, तुला हवी तितकी अमाऊंट भर. इतकी अमाऊंट भर की तुला हे असलं काही परत करायची गरज नाही पडणार. वाटलं नव्हतं तुझ्याकडे बघून की तू इतक्या खालच्या थराला जाशील. कसं आहे, आज मला मिठी मारली आहेस, उद्या माझ्या बेडवर यायला पडतो, बेडवर यायला पडतो. कोण आहात तुम्ही? समजता काय तुम्ही स्वतःला? मी काय रस्त्यावर पडलेली वाटले तुम्हाला? खूप बोललात तुम्ही मला, पण आता नाही. माझ्या चारित्र्यावर बोट ठेवायची हिम्मत कशी झाली तुमची? आम्ही गरीब आहोत म्हणून पैशासाठी काहीही करू असा समज कसा असतो तुमच्यासारख्या लोकांचा? आता सुद्धा तुमच्या अंगावर लोड पडेल म्हणून तुमचा जीव वाचवण्यासाठी धक्का दिला होता तुम्हाला. पण तुमचे विचार एवढे घाणेरडे असतील असं वाटलं नव्हतं. मग तुम्हाला चिकटायचं तर लांबच राहिलं. ही राणी तुमच्यासारखे घाणेरडे विचार असलेल्या माणसाची सावली सुद्धा पडू देणार नाही स्वतःवर. हा चेक देऊन तुम्ही माझी किंमत ठरवत होतात ना? आता मी तुम्हाला तुमची किंमत सांगते. ही किंमत आहे तुमची. आम्ही गरीब आहोत, बिकाऊ नाही. तुमची नोकरी आणि तुमचा पैसा तुम्हालाच ठेवा. इंद्रजीत महाडिक हा माझा राजीनामा. सोडणार नाही मी तुला. तुम्ही सगळे इथं काय करताय? भावा, ते कडू कारलेलं चुकीचं वागते बरं का. तू त्यांचा जीव वाचवायसाठी हे सगळं केलंय हे मी बघितलंय. हो हो, आमचा विश्वास आहे तुझ्यावर. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी तुझ्याशी बोलायलाच नाही पाहिजे होतं. इतक्या खालच्या पातळीवर बोलायला कामगार म्हणून काय समजते ते लोक आपल्याला? आमच्या पोरीला काय लाज सोडल्यात का? बरोबर बोलतात माधव काका. त्यांनी तुला कामावर न बोलले असते तर चाललं असतं, पण त्यांनी तुझ्या चारित्र्याबद्दल बोलायला नव्हतं पाहिजे.
बस आता लय झालं यांचं. ह्यांच्या नाकात व्यसन घालायची हीच येळ आहे. आपण गरीब आहे, आम्ही कामगार आहे, आम्हाला काही इज्जत नाही की असं वाटतं ह्यासनी. पण आता आम्ही कंपनी बंद करू, मशीन बंद करू, तेव्हा ह्यांच्या चुली कशा चालतात ना ते आता आम्ही बघू. हा काय चाललंय इकडे? काम करायचं नसेल ना तर सरळ घरी निघायचं. बघा, ही आपल्या बरं बोलायची रीत ह्यांची. मी MD आहे या कंपनीचा. माझ्याशी बोलताना स्वतःची लायकी ओळखून बोलायचं, समजलं? तुम्ही सगळे आत्ता जरी काम सोडून गेलात ना मला काही फरक पडणार नाही. या इतके दिवस राणीला नाही नाही ते बोलतच होते, आता आपली लायकी कळायला लागलीत. ते काय नाही इंद्रसाहेब, तुम्ही जोपर्यंत राणीची माफी मागत नाही ना आम्ही कुणी बी या कंपनीत काम करणार नाही. हो आम्ही काम करणारच आहे. हो हो आम्ही काम करणारच नाही. मी हिची माफी मागायची. हो, कारण राणीने हे सगळं तुमचा जीव वाचवायला केलंय. तिच्यावर डाग लावायच्या आधी 100 वेळा विचार करायला पाहिजे होता सर. मी काहीही चुकीचं बोललेलो नाहीये. आणि राहिला प्रश्न हिचा, तर हिने राजीनामा दिलेला आहे. तर हिचा आणि माझ्या कंपनीचा काही संबंध नाहीये. भावा, तरी तुम्ही हिची माफी मागायची, आणि जरी तुम्ही माफी नाही मागितली तर आम्ही समधी संप करू. संप करू. अरे तुम्ही कोण संप पुकारणार? संप पुकारायचा तर युनियन लीडरची परमिशन लागती, आणि इथला युनियन लीडर मी आहे, लक्षात ठेव. ए, तुला काम करायचंय तर तू कर, पण आमच्यातला एक पण जण आता काम करणार नाही. होय होय, कोणच काम करणार नाही. नाही करणार काम. आपल्याला सगळ्यांना ऑर्डर पूर्ण करायची आहे. विसरलात का तुम्ही? हो साहेब, तुम्ही माझी फॅक्टरी म्हणून लय वरतून सांगत होता ना, मग करा की तुम्हीच ऑर्डर पूर्ण. आमच्यातला एक जण बी आता काम करणार नाही म्हणजे नाही. काय रे? जोपर्यंत तुम्ही राणीची माफी मागत नाही ना तोपर्यंत एकही मशीन चालू होणार नाही. बरोबर आहे का नाही? हे असं केल्याने फॅक्टरीचं खूप नुकसान होईल. ही लढाई माझी आहे आणि ही मीच लढणार. तुम्ही सगळे त्रास करून घेऊ नका. नाही बाबा, ही लढाई तुझ्या एकटीची नाही, ही लढाई आता आमच्या सगळ्यांची आहे. आता माघार नाही. बोला मुजूर मालकाचा, आमच्या राणीला न्याय, राणीला न्याय, मुजूर मालकाचा, हुजूर मालकाचा, राणीला न्याय, राणीला न्याय, हुजूर मालकाचा, राणीला न्याय. का सारखे फोन करतायत? आता काय उत्तर देऊ मी यांना? माझे कामगार संपावर गेलेत, मी ऑर्डर पूर्ण नाही करून देऊ शकत. एका मूर्ख मुलीमुळे वाट लागली आहे माझी. आज मला मिठी मारली आहेस, उद्या माझ्या बेडवर यायला पण करतो. तुम्ही जोपर्यंत राणीची माफी मागत नाही ना आम्ही कुणी बी या कंपनीत काम करणार नाही. बोला मुजूर मालकाचा, आमच्या राणीला न्याय. हॅलो, आजची डिलिव्हरी आलेली नाहीये मिस्टर माडिक. आय नो सर, इथे थोडा वर्कफोर्सचा इश्यू झालाय त्यामुळे. बट व्हॉट? मी रिझन्स ऐकण्यासाठी फोन केलेला नाहीये. डील डन करताना तर तुम्ही खूप ओव्हर अँबिशियस होऊन बोलला होतात की डिलिव्हरी लेट होण्याचा प्रश्नच येणार नाही म्हणून. माडिक इंडस्ट्रीजचं काम अप टू डेट असतं. मग आता डिलिव्हरी डिले झालीच कशी? सर, आय नो, बट प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. म्हणजे इथे थोडा प्रॉब्लेम झालाय त्यामुळे. मिस्टर माडिक, मला तुमचे प्रॉब्लेम्स ऐकण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये.
मला माझ्या मालाची डिलिव्हरी हवी आहे, तीही वेळेत. यापुढे मला डिले झालेला चालणार नाही. तुम्हाला जमणार नसेल तर तसं सांगा, आपण ही डील टर्मिनेट करून टाकू. नाही सर, त्याची काही गरज नाहीये. मी वेळेत तुम्हाला ऑर्डर कंप्लीट करून देईन. मला थोडा वेळ द्या प्लीज. ओके, दिस इज लास्ट वॉर्निंग फॉर यू. यापुढे ऑर्डर वेळेत नाही आली तर आपली डील जागेवर संपेल. काहीच कसं काय मनासारखं घडत नाहीये. तो इंद्रा सारखा सारखा कसा वाचतोय? असं वाटतं ना आत्ता जाऊन त्याचा गळा ओळावा आणि संपवून टाकावं त्याला. विक्रांत, अरे किती ओरडतोयस? कोणी ऐकलं ना तर एमडी पदाची खुर्चीच सोड, डायरेक्ट या घरातून बाहेर काढतील. हळू बोल. भाऊजी तुम्ही ह्या वेळेला या ना आत. बोला ना भाऊजी, काय झालं? माझ्याकडे विक्रांतसाठी एक ऑफर आहे. कसली ऑफर आहे? मी तुला आपली फॅक्टरी पुन्हा जॉईन करायची संधी देऊ शकतो, पण तुला माझं एक काम करावं लागेल. आणि काय ते? उद्या राणीच्या लग्नाच्या आधी तू बुवांना माझा ऍक्सिडेंट करायला सांगायचंस. काय? अरे गाडीने फक्त एक कट मारायचंय, बाकी पुढचं मी मॅनेज करून घे. असं झालं की मी जखमी अवस्थेत सगळ्यांसमोर येईन आणि राणी किती वाईट आहे हे सगळ्यांना दाखवून दे. म्हणजे मला सगळ्यांची सिंपती मिळेल आणि राणीने तिच्या बापाचा यूज करून माझ्यासोबत काय केलंय हे सगळ्यांना कळेल. असं केल्याने आपल्या कामगारांचा संपही मोडेल आणि राणीचं लग्नही. पण इंद्रा, अरे तुला खरंच लागलं तर, काही झालं तर? त्याची काळजी तू नको करूस. मी सगळं काही सहन करायला तयार आहे. मला त्या राणीला तिची लायकी दाखवून द्यायची. तिला किड्या मुंग्यांचं आयुष्य जगायला भाग पाडायचंय मला. स्वतःला हुकुमाची राणी समजते ना ती. आता तिला मी दाखवतो की खरा हुकुमाचा एक्का कोण आहे. म्हणजे तुझा रिव्हेंज घेण्यासाठी तू माझा यूज करतोयस? आणि यात माझ्यासाठी काय ऑफर आहे? तुझा जॉब, तुझी पोस्ट, सगळं काही तुला परत मिळेल. हे बघ, तुला जमणार असेल तर ठीक, नाहीतर मी दुसरा कोणीतरी बघतो. ठरव आणि मग कळव मला. भाऊजी, विक्रांत तुम्हाला मदत करेल का नाही करणार तो मदत? खूप मोठ्या मनाचा आहे तो. भाऊजींसाठी एवढं करशील ना विक्रांत? ओके, तयार आहे मी. गुड. सो उद्या सकाळी लग्नाच्या आधी माझा ऍक्सिडेंट झालेला असला पाहिजे. अँड आय होप यात तरी काही गडबड होणार नाही. गुड नाईट. तू याची ऑफर मला काय एक्सेप्ट करायला लावलीस? का म्हणजे? शिकार स्वतः येऊन आपल्याला म्हणतोय माझी शिकार करा आणि आपण ती संधी सोडायची. हाच गोल्डन चान्स आहे त्या इंद्राला संपवण्याचा. एकाच दगडात दोन पक्षी मरतील विक्रांत. आपल्या वाटेत जो इंद्रा नावाचा काटा आहे तो तर बाजूला होईलच, पण बुवांनी इंद्राच्या गाडीला धडक मारली म्हणून ती राणी कायमची अडकेल. अच्छा, म्हणजे इंद्राने मला जॉबची नाही तर त्याला मारण्याची ऑफर दिली आहे. कोणाला फोन लावतोस? हॅलो, हा नरेंद्रराव. पोरी, उद्यापासून हा असा उठून बसशील तेव्हा तू नसशील अशी डोळ्यासमोर. ह्या विचारानंच मनात कालवा कालव होती. बघ, उद्या ह्या उमरा ओलडून जाशील
आणि दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होशील. आता तिसऱ्यात बुवा म्हणून हाक मारणार कोण नसेल इथं. कसा जगू पुरी तुझ्या बिगर? कुणाकडे बघून जगू? एवढ्या रातच्याला पाहुण्याचा फोन? हा बोल पाहुणे. काय म्हणला? बाहेर आला? बरोबर येतो. जावय बापू तुम्ही आणि एवढ्या रातचं हिथं? आता काय सांगू तुम्हाला. अहो तुमचं ह्यो जावय रात्रंदिवस कष्ट करतो तुमच्या लेकीसाठी. म्हणून म्हणलं बाप म्हणून तुम्ही काय करताय ती बघावं. म्हणजे? नाही म्हणजे तुमच्या पुरीचं लग्न ती माडिक करते ती. ह्या गोष्टीचं तुम्हाला काहीच कसं काय वाटत नाही? काय पण कसं म्हणताय? अहो मी नाही अख्खं गाव तसं म्हणतं या. आणि ह्या गोष्टीचं मला लय वाईट वाटलं बरं का, लयच वाईट वाटलं. म्हणून म्हणलं त्यांना दाखवून द्यावं की माझा सासरा त्याच्या लेकीसाठी काय काय करू शकतो ती. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही ना मला 10 लाख रुपये द्या. म्हणजे मी उद्या मांडवात उभा राहीन. असं काय पण काय बोलताय? 10 लाख रुपये मी कुठं आणणार? आता ही मी कसं सांगणार? तुमच्या लेकीचं लग्न आहे तर तुम्हीच बंदोबस्त करायला पाहिजे का नाही? आणि जर उद्या मला 10 लाख रुपये भेटलं नाही त्या लग्नाआधी तर ही लगीन इसरा बरं का. अहो असं नका करू. माझ्याच्यानं खरंच एवढं पैसे नाही जोडा. आता माझ्याच्यानं पण हे व्हायचं नाही. तुमच्या लेकीचं लगीन करायचं आहे का नाही ही आता तुमच्या हातात आहे. अहो जावाय आता काय करू मी?